चला तर विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन उत्पत्ती म्हणजेच लर्निंग थेअरी आपण शिकणार आहोत. तर बघा यामध्ये 3 प्रकार पडतात. सहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. तर सहचर्यवादी उपपत्तीमध्ये प्रयत्न प्रमाद पद्धती ही थॉर्नडाईकनी मांडली आणि मांजरावर प्रयोग केला. अभिजात अभिसंधान उपपत्ती पेहलॉव कुत्र्यावर प्रयोग केला. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर यांनी कबुतरावर प्रयोग केला. कबूतर उंदीरावर प्रयोग केला. वर्तनवादी उपपत्ती वॅटसन, सानिध्य अध्ययन उपपत्ती गुथ्री, पद्धतशीर वर्तन दृढीकरण उपपत्ती हल. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती समकरवादी, समिष्टवादी उपपत्ती मर्मदृष्टी कोहलार, कोफका, वर्देयामर यांनी मांडली. त्यानंतर ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती लेविन यांनी मांडली. अर्थपूर्ण अध्ययन अनुदेशन उपपत्ती ॲसुबेल यांनी मांडली. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जोरम ब्रुनर यांनी मांडली. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती रॉबर्ट गॅग्ने यांनी मांडली. त्यानंतर आधुनिक उपपत्ती बघूया, त्यालाच इंग्लिशमध्ये मॉडर्न थेअरी असे म्हणतात. तर बघा, प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॉक्टर अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. माहिती प्रक्रियाकरण अध्ययन उपपत्ती डोनाल्ड नॉर्मन यांनी मांडली.